2025 हे वर्ष सोनं आणि चांदीसाठी ऐतिहासिक ठरलं आहे. सोन्याचे दर इतके वाढले की ते सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले. पण खरी धडक दिली ती चांदीने. ज्या चांदीकडे वर्षानुवर्ष स्वस्त धातू म्हणून पाहिलं जात होतं, त्याच चांदीनं यावर्षी 175% अधिक परतावा दिला. आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे 29 डिसेंबर दिवशी MCXवर बाजार उघडता चांदीने थेट 14,000 रुपयांची झेप घेतली आणि पाहता पाहता 1 किलो चांदीचा दर गेला जवळपास 2.54 लाख रुपयापर्यंत. गुंतवणूकदार थक्क झाले, पण काही तासातच चित्र पूर्णपणे बदललं. नफा वसुली सुरू झाली आणि चांदी थेट 21,000 रुपयांनी घसरून 2.33 लाखांवर आली. आणि हे सगळं फक्त भारतापुरतंच मर्यादित नव्हतं. जागतिक बाजारात चांदीचं मार्च फ्युचर्सनी 60% उसळी घेत प्रति डॉलर 82.67 प्रति औंस हा विक्रमी स्तर गाठला. इतकंच नाही, या हालचालींनी ऑक्टोबरमधील ऐतिहासिक शॉर्ट स्क्वीजलाही मागे टाकलं. पण प्रश्न हा आहे, चांदी एवढी महाग का होते? मजबूत औद्योगिक मागणी, इलेक्ट्रिक वाहनं, सोलार पॅनल्स, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल उपकरणं, सगळीकडे चांदीचा वापर. पुरवठ्याची टंचाई आहे, खनिज कमी आहे आणि मागणी जास्त आहे. अमेरिकेत व्याजदर कपातीची अपेक्षा आहे कारण डॉलर कमजोर झाला आहे आणि गुंतवणूकदार पुन्हा मौल्यवान धातूकडे वळले आहेत. टेस्लाचे CEO एलॉन मस्क यांनी थेट इशारा दिला आहे, चीननं 1 जानेवारीपासून चांदीच्या निर्यातीवर निर्बंध आणणार आहे. हे चांगलं नाही आहे कारण चांदी अनेक उद्योगांसाठी अत्यावश्यक आहे. याचा अर्थ काय? पुढील काळात चांदी आणखी महाग होऊ शकते. पण इथे एक मोठा प्रश्न आहे, ही चांदी खरेदी करण्याची योग्य वेळ आहे का? की हा शेवटचा सिग्नल आहे? इतक्या वेगानं वाढलेल्या मालमत्तेत चढ उतार होणं स्वाभाविक आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी संधी असू शकते, पण शॉर्ट टर्म ट्रेडर्ससाठी हा धोक्याचा इशारा आहे. चांदी 2025ची सर्वात मोठी सरप्राईज ठरली आहे. पण पुढचा स्फोट वर जाणार की खाली? तुमचं मत काय आहे मित्रांनो? चांदी 3 लाखांवर जाईल की मोठी घसरण होईल? हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.